नमस्कार मित्रांनो, के पी फार्मा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण पाहणार आहोत DHS फार्मसी सिलेबस पूर्ण डिटेलमध्ये आणि त्याच्यासोबतच प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी. जर तुम्ही सिरियस आहात सिलेक्शनसाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. मित्रांनो, सर्वात आधी एक्झाम पॅटर्न समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न किती असतील, वेळ किती असेल, परीक्षेचं मोड काय असेल, ठीक आहे. तर टोटल प्रश्न जे असतील ना, तर हे टोटल प्रश्न 100 ते 140 असू शकतात आणि त्यासाठी वेळ 90 ते 120 मिनिट असेल आणि एक्झाम ही CBT मोडनुसार होईल. ऑनलाईन होईल. CBT मोडनुसार म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील, ठीक आहे. आणि लँग्वेज इंग्लिश प्लस मराठी दोन्ही राहील. म्हणजेच तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही मेंटेन करावी लागणार आहे, ठीक आहे. एका प्रश्नासाठी ॲव्हरेज बघायला गेलं तर 40 ते 50 सेकंद मिळतात. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आता वेटेज कसं असणार बघा. तर फार्मसी रिलेटेड म्हणजेच पोस्ट रिलेटेड जे आपले पोस्ट रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत, तर त्याच्यामध्ये 60 ते 70% सिलेबस असेल आणि जे अदर सब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 असणार आहे. त्याच्यामध्ये जी के वगैरे येतात, ठीक आहे. तर जर तुम्ही फार्मसी स्ट्रॉंग केली तर तुमचं सिलेक्शन चान्सेस खूप वाढतात, ठीक आहे. तर आता आपण सिलेबसकडे बघू. सिलेबसमध्ये बघा, फार्मास्युटिक्स आहे. फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट आहे ना, प्रॅक्टिकल लाईफमध्ये खूप उपयोगी आहे, ठीक आहे. त्यामध्ये बघा डोसेस फॉर्म, डिस्पेन्सिंग, स्टरिलायझेशन आणि प्रिस्क्रिप्शन. डोसेस फॉर्ममध्ये काय येतात, टॅबलेट येतात, कॅप्सूल येतात, सिरप येतात. डिस्पेन्सिंगमध्ये काय येतात बघा, प्रिस्क्रिप्शन, रीडिंग, लेबलिंग आणि पेशंट सेफ्टी येतात. आणि स्टरिलायझेशनमध्ये ऑटोक्लेव्ह, ड्राय हीट, फिल्ट्रेशन वगैरे येतात. त्याच्यानंतरचं आहे फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी हा मोस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ड्रग क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर CNS, CVS, त्यानंतर अँटीबायोटिक आणि ADR. ड्रग क्लासिफिकेशन, ऑलमोस्ट ड्रग क्लासिफिकेशन जे आहे ते आपण आपल्या पेजवर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही बघून घ्या एकदा. आणि CNSमध्ये काय येतात, सेडेटिव्ह, ॲनाल्जेसिक वगैरे येतात. त्यानंतर अँटीबायोटिकमध्ये मेकॅनिझम आणि युजेस विचारले जातात. आणि ADR, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनमध्ये साईड इफेक्ट रिलेटेड क्वेश्चन असतात. फार्माकोलॉजीमध्ये रिपीटेड क्वेश्चन जास्त येतात. त्यामुळे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना, ते बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन वगैरे ते काढा, जेणेकरून ते तुम्हाला उपयोगी पडेल, ठीक आहे. त्यानंतर आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये बघा, ॲसिड बेस, त्यानंतर बफर आणि ड्रग स्टॅबिलिटी. हा ह्याच्यामध्ये काय बेसिक केमिस्ट्री लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जरी आले तरी तुम्हाला ॲन्सर करता येईल. त्याच्यानंतर आहे फार्माकोग्नोसी. फार्माकोग्नोसीमध्ये हर्बल ड्रग्स आहे, क्रूड ड्रग्स आहे आणि अडल्ट्रेशन आहे, ठीक आहे. आयडेंटिफिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा याच्यातले, ठीक आहे. त्यानंतर जो सेकंड आहे, त्यानंतरचा आहे हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसीमध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि पेशंट काउन्सिलिंग आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन जास्त येतात, ठीक आहे. त्यानंतर फार्मसी लॉस किंवा ज्युरिस्प्रुडन्समध्ये काय, फार्मसी ॲक्ट 1948, त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, त्यानंतर शेड्यूलवर पण जास्त शेड्यूलवर पण तुम्हाला क्वेश्चन येतात. फार्मसी ॲक्टवर येतात, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टवर पण येतात, ठीक आहे. आणि अदर सब्जेक्ट पण इग्नोर करू नका, जसे की GK वगैरे आहे. GKमध्ये बघा, करंट अफेअर असतात, त्यानंतर महाराष्ट्र स्कीम असतात, त्यानंतर पॉलिटी असतात. रोज 10 ते 15 मिनटं आहे ना करंट अफेअरला द्या, जेणेकरून तुम्हाला आहे ना, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल आणि GK तुम्हाला इझी जाईल, ठीक आहे. त्यानंतर बघा, रिझनिंगमध्ये नंबर सिरीज येतात, 1, 2, 3, 4 मध्येच ब्लँक असतं. त्यानंतर मग तसे क्वेश्चन असतात. त्यानंतर मग कोडिंग, डिकोडिंग आणि अरिथमॅटिक. डेली प्रॅक्टिस केल्याशिवाय ह्याच्यामध्ये तरी इम्प्रूव्ह होणार नाही, ठीक आहे. त्यानंतर लँग्वेजमध्ये ग्रामर येतात, मराठी आणि इंग्लिशमध्ये, ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स तरी तुम्हाला कवरच करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा, अँटीबायोटिक्स आहेत, डोसेस फॉर्म आहेत, ड्रग लॉज आहे आणि ADR आहे, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. हे टॉपिक स्किप करू नका, ठीक आहे.
त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीमध्ये बघा तुम्ही 70% फार्मसीचं सिलेबस येईल. डेली MCQ करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस करा. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हां, आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि सिलेबसनुसार केलेले आहे, तरी तुम्ही एकदा ते बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.